नमस्कार, जय भीम जय शिवराय मित्रांनो. संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडीच्या अद्ययावत माहितीसाठी अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये जे आहे तो हा व्हिडिओ जास्तीत जास्त संदेश शेअर करा. आज राजे छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याचे संस्थापक जाणता राजा कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव. या थोर सम्राटांना शिवछत्रपती शिवाजी महाराजांना मी मानाचा तिवार असा मानाचा मुजरा करतो आणि यांच्या विचारांना नतमस्तक होतो. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हा सगळ्यांना अतिशय महत्त्वाचा संदेश द्यायचा होता. शिक्षक भरतीच्या अनुषंगाने शासन वेगवेगळ्या त्या ठिकाणी जे आपले GR आहेत परस्पर विरोधी GR त्या ठिकाणी काढले जात आहेत. तुम्हा सगळ्यांना याची कल्पना असेलच, मात्र याचा परिणाम जो आहे तो आपण आपल्या शिक्षक भरतीवर मोठ्या प्रमाणामध्ये करून घेणार आहोत. जर आपण एक राहिलो आणि एका विचारानं एक संघटन करून त्या ठिकाणी एकीचं बळ जे म्हणतात ते दाखवलं तर हे पुढचं जे काही शिक्षक भरतीचं भिजत पडलेलं घोंगडं आहे ते व्यवस्थितरित्या पुढे जाऊ शकते. अथवा सरकारला शिक्षक भरतीच करायची नाही असा दुपट्टी जो अजेंडा आहे तो समोर येताना दिसतोय. तो कसा तुम्हाला सांगतो बघा. पूर्वी 20 जानेवारीला 1.1 पद 1 भरती हा निर्णय निर्गमित केला. त्याच्यामध्ये लागलेला उमेदवार हा पुन्हा भरती प्रक्रियेमध्ये सहभागी नसेल असं सांगितलं आणि त्यातच मर्यादित 50 जे चॉईस आहेत ते तिथे मर्यादा आणल्या चॉईस क्रमांकावर. दुसऱ्या बाजूला काल जो निर्णय आलेला आहे, शिक्षण सेवकांचं सेवा जी आहे ती जोड केली जाणार आहे. हे शिक्षण सेवकासाठी प्रचंड मोठं यश आहे. नक्कीच असायला हवं, दुमत नाही आहे. पण सरकारचं धोरण काय त्यावर आपल्याला बोट ठेवायचं आहे. सरकारच्या धोरणावर आपल्याला त्या ठिकाणी बोलायचं, लढायचा, पाठपुरावा करायचा आहे. शिक्षण सेवक मानधन वाढावं किंवा शिक्षण सेवक रद्द व्हावं यासाठी प्रचंड आपण पाठपुरावा केला आहे. त्यामध्ये अंशतः त्या ठिकाणी यश आलेलं नाही. मात्र काही कोर्ट केसेस सुरू आहेत आणि नक्कीच ते बघण्यासारखं आहे, शिक्षण सेवक रद्द होईल का. पण दुसऱ्या बाजूला सरकार राज्य शासन NEP धोरण जे आहे ते लागू केलेलं आहे आणि त्याची सुरुवात झालेली आहे. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये शिक्षण सेवक हे पूर्णपणे रद्द करण्यात आलेलं आहे. हे केलेलं असताना दुसऱ्या बाजूला एखादा उमेदवार शिक्षक म्हणून शिक्षण सेवक म्हणून त्या ठिकाणी रुजू असेल, मग ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषद शाळेवर असो, नपा मनपावर असो, नगर परिषद नगरपालिकेवर असो किंवा 100% अनुदानित शाळेवर असो, त्यासोबतच पवित्र पोर्टलला असलेल्या कुठल्याही संस्थेवर असो, पवित्र पोर्टलमध्ये भरती होत असताना, तर अशा शिक्षण सेवकांची 2 वर्षाची सेवा किंवा मग स्तर जो आहे 1ली ते 5वी, 6वी ते 8वी, 8वी ते 10वी, 10वी ते 12वी या कुठल्याही स्तरावर त्याची निवड झाली आणि त्याची 2-2.5 वर्ष जरी शिक्षण सेवक झाला असेल तर नवीन भरतीमध्ये तो लागला तर त्याची जी काही सेवा आहे ती काउंट केली जाणार आहे. मग माध्यम कुठलंही असू द्या, इंग्रजी माध्यमाचा असेल आणि दुसऱ्या वेळेस भरतीमध्ये तो हिंदी माध्यमातून निवडला गेला असेल किंवा मराठी माध्यमातून निवडला गेला असेल किंवा उर्दू माध्यमाचा आहे ते बेंगाली माध्यमातून निवडला असेल, स्तर कुठलंही असू द्या, माध्यम कुठलंही असू द्या, त्यांची सेवा जी आहे ते त्या ठिकाणी ग्राह्य धरली जाणार आहे. आणि याच्यामुळे ही पदं जी आहेत 1.1 पद आणि 1 भरती या प्रत्येक निर्णयाला त्या ठिकाणी बाधा येतो आहे. म्हणजे सरकारचं धोरण असं आहे की एका बाजूला दारूबंदी करायची आणि दुसऱ्या बाजूला दारूच्या ठेक्यांना मान्यता द्यायच्या. म्हणजे यातनं निष्पन्न होणार काय आहे? फक्त सरकारचं त्या ठिकाणी महसूल निष्पन्न होतो, महसूल मिळते. मग दुसऱ्या बाजूला दारूबंदी केली म्हणायचं, पाठ थापटून घ्यायची आणि दारूची प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये विक्री व्हावी यासाठी परवानासुद्धा द्यायचा. अगदी अशा पद्धतीनं शिक्षक भरतीमध्ये शिक्षकांची पदं जी आहे ती एकच एक उमेदवार एकाच ठिकाणी लागतो म्हणायचं आणि त्याच्यावर अंकुश आणण्यासाठी अनेक निर्णय घ्यायचे, परस्पर विरोधी निर्णय घ्यायचे. म्हणजे 1 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
या शिक्षकांच्या जागा रिक्त राहिल्यात म्हणून हे निर्णय आले आणि हे निर्णय आल्याच्यानंतर शिक्षकांच्या जागा रिक्त राहणार आहेत हे माहिती असताना हा शिक्षणसेवक जोड निर्णय शिक्षणसेवक रद्द करायला पाहिजे होतं, मानधन वाढवलं पाहिजे होतं. हा रद्द करायचं सोडून देऊन त्याच्या ठिकाणी शिक्षणसेवक जोड अशा पद्धतीचा निर्णय आणणं म्हणजे प्युअर महसूल जमा करणे आणि इथली शिक्षक भरतीच करायची नाही, पोरांना कोर्टात जाण्यासाठी मजबूर करायचं अशा पद्धतीचं. आणि हे धोरण जे आहे ते पूर्णपणे भावी शिक्षकांच्या जीवावर उदार झालेलं धोरण आहे, पोटावर माती टाकणारं धोरण आहे. आमचा विरोध नाही आहे, शिक्षणसेवकाला बिलकुल विरोध नाही. शिक्षणसेवक रद्द झालं पाहिजे, कालावधी त्या ठिकाणी कमी बी झाला पाहिजे, त्या ठिकाणी शिक्षणसेवकाचं मानधन बी वाढलं पाहिजे. पण हे भावी शिक्षकांना जे इथं वेठीस धरले जातं आहे याला विरोध आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा उलगडा करण्यासाठी योग्य त्या पद्धतीनं भावी शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी योग्य तो पाठपुरावा केला जाणारच आहे. मात्र या व्हिडिओच्या माध्यमातून मुलांना सांगायचं आहे की त्या ठिकाणी आता दुहेरी संकट निर्माण झालेली आहेत. एकतर लिमिटेड प्राधान्यक्रम देणे आणि त्यानंतर मग हे अशा पद्धतीनं, म्हणजे यानं काय होते की तुम्हाला 150 जरी मार्क असले ना तर तुमची मेरिटची इतकी हाय जाईल किंवा पूर्वी लागलेच उमेदवार त्या ठिकाणी जॉईन होतील, तुम्हाला संधी मिळेल याची खात्रीच नाही. आता मेरिट इतकं हाय जाईल ना तुम्ही विचारही करू शकत नाही. आणि दुसऱ्या बाजूला जागा रोखून धरण्याची षडयंत्र असतात, मग बदलीसाठी समायोजन हे आणि ते अनेक कुट्टाणे असतात जे की प्रत्येक कुट्टाणे हे काही ना काही षडयंत्राशिवाय पूर्ण होत नाहीत. काही ना काही धोरण त्याच्यामध्ये आखलेलं असतं, ते पूर्ण केल्याशिवाय अर्थार्जन पूर्ण केल्याशिवाय त्या ठिकाणी निर्णय होताना आपल्याला दिसून येत नाहीत. त्यामुळे या निर्णयाच्या विरोधामध्ये जर या दोन्ही निर्णयाच्या विरोधात आवाज उठवायचा असेल, आता कायदेशीर कार्यवाही तर होणारच, यावर कोर्ट केसेस तर होणारच आहेत. कारण हे असं जर नाही झालं आणि याच्यामध्ये जर आपण मतभेद केलो, त्या ठिकाणी आपली जी ताकद आहे ती विभागणी झाली तर मग तुमचा बट्ट्याबोळ वाजलाच समजायचं. त्यामुळं योग्य पद्धतीनं यावर अभ्यासपूर्वक त्या ठिकाणी लढलं पाहिजे, अभ्यासपूर्वक नियोजन केलं पाहिजे, योग्य तो पाठपुरावा केला पाहिजे. तरच मित्रांनो या ठिकाणी भावी शिक्षकांची त्या ठिकाणी संधी उपलब्ध होईल. नाही तर आपला वापर केवळ राज्याची तिजोरी भरण्यासाठी, जसं दारू बंदी करायची आणि दारूचे परवाने द्यायचं आणि महसूल जे आहे शुल्क तो मिळवायचा, उत्पादन शुल्क, अगदी त्या पद्धतीनं आपला वापर या ठिकाणी केवळ महसूल निर्मिती करण्यासाठीच होईल, आपल्याला नोकऱ्या मिळतील याची खात्री नाही. त्यामुळं कुठेतरी हा शासन निर्णय शिक्षण सेवकाचा पूर्ण कालावधी रद्द करायला पाहिजे होता किंवा कालावधी कमी करायला पाहिजे होता किंवा मानधन वाढवायला पाहिजे होतं. आणि दुसऱ्या बाजूला जी काही बोंब होती की बाबा शिक्षक रुजू होत नाही तर जागा रिक्त राहते, तर तुम्हीच त्याला खतपाणी घालताय, हे कधी कळेल? म्हणजे षडयंत्र जे आहे ते शासनाचे तुम्ही ओळखून घेतलं पाहिजे. आणि त्या ठिकाणी याला जर जोरदार विरोध करायचा असेल तर सगळ्याच लोकांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ताकदीनं उभं राहिलं पाहिजे. मग ते कोर्ट केसेस असो त्याच्यासाठी योगदान असो किंवा आंदोलन असो त्याच्यासाठी योगदान असो, सढळ हाताने त्या ठिकाणी मोठ्या मनाने सहकार्य करावं लागतं, तरच आपल्याला या ठिकाणी संधी आहे. नाहीतर स्पर्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढेल. तुम्हाला 130-40 मार्क्स घेतलेला सुद्धा उमेदवार या ठिकाणी लागलेला दिसणार नाही, सोबतच 170वाला सुद्धा लागताना दिसणार नाही, कारण मर्यादित चॉईस या ठिकाणी आणलेले आहेत. या दोन्ही निर्णयाच्या विरोधात जोरदार ताकदीनं आपल्याला आता लढल्याशिवाय गत्यंतर नाही मित्रांनो. अजून मध्ये कोणीतरी काहीतरी सांगत होतं की काहीतरी जो निर्णय आहे की लागलेला उमेदवार बाद होणार आहे आणि वरच्या वर्गाला पात्र होणार आहे, असं काहीतरी बॉम्ब वगैरे फोडल्याचे मला ऐकीव होते. पण हे सगळे बॉम्ब जे आहेत ते फुसके बॉम्ब निघालेले आहेत. तर ह्या गोष्टी तुम्हाला कालचा निर्णय जो आहे निर्गमित झालेला, हे पूर्णपणे त्या ठिकाणी तुमच्या निर्णयाच्या विरोधात गेलेला आहे, म्हणण्याच्या विरोधात गेलेला आहे. त्यामुळं मुलांना गृहीत धरताना किंवा चुकीची अफवा पसरताना कुठेतरी अधिकारी वर्गांसोबत जी काही आपली डायलॉग होतात, डायलॉगबाजी होते, तेही आपल्याला कळणं महत्त्वाचं आहे. नाहीतर मग अधिकारी वर्ग आहेतच आपल्यावर तोंडावर हात पुसवतात आणि त्या ठिकाणी आपल्याला फार काहीतरी अधिकाऱ्यांनी चांगलं बोललं असं वाटतं, पण तुम्हाला अधिकारी बोलण्याचा रोख जो आहे तो कळला पाहिजे. त्याच्यासाठी तुमच्याकडे प्रश्न उपप्रश्न असली पाहिजेत, तरच या ठिकाणी आपल्याला त्याचा त्यामुळं अधिकारी काय बोलतात हे आपल्याला जर योग्य पद्धतीने कळलं तरच आपण योग्य पद्धतीनं पाठपुरावा करू शकतो. अधिकाऱ्यांचा रोख आपल्याला कळला तरच आपण योग्य पद्धतीनं न्याय देऊ शकतो मुलांना. त्यामुळं तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना बोलत असताना काउंटर अटॅक करता आला पाहिजे. या सगळ्या गोष्टी असतील आपल्याकडे तरच आपलं ध्येय जे आहे
योग्य पद्धतीचं सगळ्यांना न्याय देणार तरच आपण न्याय देऊ शकतो. नाहीतर मग अधिकारी जे आहेत ते प्रचंड मोठे हुशार अधिकारी असतात, प्रचंड मोठा अनुभव असते. ते आपल्याला तोंडाला पानं पुसवल्याशिवाय सोडणार नाहीत. आपल्या तोंडावरून हात फिरवतात आणि गोड बोलून आपला काटा काढतात. त्यामुळं आता एक हाक दिली जाईल तेव्हा तुम्हाला मोठ्या प्रमाणे ताकदीनं सोबत राहावं लागणार आहे, तरच इथे न्याय मिळेल. तुर्तास थांबतो. यापेक्षा वेगळे काही प्रश्न असतील तुम्ही कमेंट्समध्ये कळवा. तुमच्या प्रश्नाला उत्तर देतो आणि पुढचं नियोजन जे आहे ते खूप लवकर तुम्हाला कळवण्यात येईल. धन्यवाद.